यानंतर आपण जाऊयात पुण्याला। भक्ती बिसुरे आपल्या सोबत आहेत। भक्ती, पुण्याचा काय माहोल आहे? आज गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी अगदी पहाटेपासून पाऊस सुद्धा पुण्यात दाखल झालेला आहे आणि सुपक्षीर आजूबाजूला तर सगळेजण अक्षरशः या पावसामध्ये भिजतच गणपती बाप्पाला निरोप देण्यामध्ये ते मशगूल झालेले पाहायला मिळत आहेत। काल या ढोलताशा पथकाचं त्याचबरोबर नादब्रह्म या ढोलताशा पथकाचं वादन जे आहे ते आपण बघतो आहोत आणि नादब्रह्म आणि ताल या ढोल ताशांच्या गजरात तांबडी जोगेश्वरी हा जो पुण्यातला मानाचा दुसरा गणपती आहे तो आता अलकाच्या चौकामध्ये दाखल होतोय। संपूर्ण लक्ष्मी रस्ता जो मिरवणुकीचा मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीचा मुख्य रस्ता म्हणून ओळखला जातो तो संपूर्ण लक्ष्मी रस्ता चालून आता तांबडी जोगेश्वरीचा गणपती जो आहे तो अलकाच्या चौकामध्ये दाखल होतो आहे। त्याचबरोबर मानाचा पहिला गणपती असलेला कसबा गणपती जो आहे तो पुढे गेलेला आहे। त्याचं थोड्याच वेळामध्ये विसर्जन जे आहे ते होणार आहे। एकूणच उत्साहाचा वातावरण जे आहे ते पाहायला मिळत आहे पुण्यामध्ये, कारण पुण्यामधल्या गणेशोत्सवाच्या मिरवणुकीकडे आपण बघतो की सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं आणि ते का लागलेलं असतं त्याचं उत्तर जर का आपल्याला हवं असेल तर ही मानाच्या गणपतींची मिरवणूक जी आहे ती बघायलाच हवी। पुणे महापालिकेकडून सुद्धा पुरेशी तजवीज या सगळ्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जी आहे ती करण्यात आलेली आहे। महापौर, उपमहापौर त्याबरोबर पालकमंत्री गिरीश बापट या सगळ्यांच्या हस्ते अलकाचा जो चौक आहे त्या चौकामध्ये प्रत्येक गणेश मंडळाच्या अध्यक्षाचं स्वागत केलं जात आहे। त्याचबरोबर गणपती बाप्पांना निरोपाचा म्हणून एक जो नारळ देण्याचा मान आहे तो या ठिकाणी महापालिकेकडून त्यांना दिला जातो आहे। एकूणच खूप उत्साहाचं वातावरण आहे, पण असं असलं तरी गणपती बाप्पांना निरोप द्यायचा म्हणून भावूक झालेले सुद्धा पाहायला मिळतात गणेश भक्त। ज्ञानदा, भक्ती, आजूबाजूला बरेचसे भाविक आहेत, त्यांच्या गुणाशी बोलणं तुला शक्य आहे का? आणि गणपती बाप्पा तर विघ्नहर्ता आहेच, परंतु रोजच्या जीवनात आपली विघ्न दूर करण्याचं काम पोलीस करतात। तुझ्या आजूबाजूला बरेचसे पोलीसही पाहायला मिळतात, ते काय मागणं मागतात? तुला शक्य आहे का त्या सगळ्यांशी बोलणं? ज्ञानदा, तू म्हणालीस तसं गणेश भक्त मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आहेत, पण पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो बघता अगदी काही मोजके पत्रकार आणि पुणे महापालिकेचे जे कर्मचारी आहेत तेच खरं तर माझ्या आजूबाजूला त्यांचं कर्तव्य पार पाडताना बघायला मिळतात। या व्यतिरिक्त जे गणेश भक्त आहेत त्यांना बऱ्यापैकी एका अंतरावरती ठेवण्यात आलेलं आहे सुरक्षिततेचा विचार करता, त्याचबरोबर गर्दीवरती नियंत्रण मिळवायचं आहे म्हणून। त्यामुळे हा जो सगळा माहोल बघतोय आपण त्यामध्ये बघायला मिळेल की हे सगळेजण आपापलं काम करतायत खरं तर, आणि त्यामुळे त्यांच्याशी शक्य होईल तेव्हा आपण बोलूच, पण आत्ता तरी गणेश भक्त जे तू म्हणते आहेस ते माझ्या आजूबाजूला फार कमी आहे। नक्कीच भक्ती, पुण्यामध्ये हा सगळा उत्साह कसा रंगतो आहे त्याची वेळोवेळी माहिती तुझ्याकडनं जाणून घेत आहोत। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तर पुण्यातली अलका चौकाची ही दृश्य आहेत आणि दुसरीकडे आपण बघणार आहोत ती म्हणजे मुंबईतल्या गिरगावची दृश्य। मुंबईची गिरगाव चौपाटी सुद्धा भक्तांनी फुलून गेली आहे। हळूहळू गणेश मूर्तींचं विसर्जनासाठी इथे होणारं आगमन सुरू झालेलं आहे।